Hello, children. Today we are going to learn a new lesson. Our lesson name is The Welcome. Swagat. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician, and thinker. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एक महान लेखक, म्युझिशियन म्हणजे संगीतकार आणि विचारवंत होते. He is known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. ते त्यांची गाणी, सॉंग्स गाणी, पोएम्स कविता, नॉवेल्स कादंबऱ्या, शॉर्ट स्टोरी छोट्या कथा, प्लेज नाटके त्यासाठी प्रसिद्ध होते. The Welcome is a funny one-act play in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA. वेलकम हा एक वन ऍक्ट प्ले आहे की ज्याच्यामध्ये एक तरुण माणूस आहे की जो नुकताच MA पास होऊन आपल्या गावात आलेला आहे आणि तो आपल्या गावातल्या लोकांना ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. पण प्रत्येक जण तिकडे त्याच्या मांजरीबद्दल बोलतो. हॅव यू एव्हर हॅड सच अन एक्सपिरियन्स? तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का की ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते पण समोरची ती गोष्ट न ऐकता आपल्या जवळ असणाऱ्या दुसऱ्याच गोष्टीचं कौतुक करतात? असा काही अनुभव तुम्हाला आलेला आहे का? Read aloud the central statement and the responses in A and B. आता इथे बघाल तर एक मध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे ओव्हल मध्ये आणि त्याच्यातून मग ते दाखवलेलं आहे की त्याला रिस्पॉन्स प्रत्येकाचा कसा मिळतो. आर टीम हॅज वॉन द मॅच. ज्या वेळेला म्हणजेच आमची टीम मॅच जिंकली. मग ज्या वेळेला एन्थुसियास्टिक म्हणजे जेव्हा उत्साही एखादी व्यक्ती असते तर त्याचा रिस्पॉन्स कसा असतो? वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. वा, किती सुंदर, छान बातमी, आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे. तेच सेक्रेस्टिक असतील तर ते काय म्हणतील? उपरोधी. आय नो युअर अंकल वॉज द अंपायर राईट. ते त्यात काय, मला माहितीये तुझे काका तिथे अंपायर होते म्हणूनच तुम्ही जिंकले. इनडिफरंट अतिशय उदासीन म्हणजे कशातच नाही, ना जिंकण्याचा आनंद ना हरण्याचा आनंद, त्याला म्हणतात इनडिफरंट, उदासीन. सो व्हॉट, मग काय झालं जिंकलं तर? न्यूट्रल, तटस्थ. आय सी, कॉंग्रॅट्स, आनंद व्यक्त केलेला आहे पण खूप एन्थुसियास्टिक सारखा नाही. न्यूट्रल, हो हो ठीक आहे, अभिनंदन. अटेंटिव्ह म्हणजेच एकदम लक्षपूर्वक ऐकणारे. ओ कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. एकदम जेव्हा खूप आनंद होतो आणि त्या समोरच्याने व्यवस्थित लक्ष देऊन जेव्हा ऐकलं जातं तेव्हा त्याचा रिप्लाय असतो किंवा त्याचा रिस्पॉन्स असतो, ओ अभिनंदन अभिनंदन, खूप छान काम, असं म्हटलं जातं. बी दिलेला आहे, राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. जेव्हा राजूकडून एखादं वॉलेट हरवलं जातं तेव्हा अशा प्रकारच्या काही व्यक्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारे, त्यांचे रिस्पॉन्स काय असतील? ते एन्थुसियास्टिक मध्ये ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. अरे बापरे, हे तर भयानकच झालं, काय आम्ही काय मदत करू शकतो का? सरकॅस्टिक असेल ते म्हणतील, व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, ही इज सच अ केअरफुल पर्सन. व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, काय अपेक्षित होतं याच्याकडून आपल्याला, तो तर असाच आहे. इनडिफरंट, सच थिंग्स हॅपन. इनडिफरंट म्हणजे उदासीन, अजून एवढं काय वेगळं काय घडलंय का? न्यूट्रल, ओ आय सी, हो का, खरंच. ओ रिअली, हाऊ सॅड. अटेंटिव्ह असून, अरे बापरे, खूपच मोठी घटना घडली किंवा खूपच दुःख आहे त्याचं वॉलेट हरवल्यामुळे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिसाद देण्याची वृत्ती वेगवेगळी असते. अशा आपल्याला आपल्या आजूबाजूला बऱ्याच व्यक्ती मिळत असतात, भेटत असतात. त्यातच तसंच हा एक धडा आहे की ज्याच्यामध्ये त्या वेलकम मध्ये जो पास झालेली जी व्यक्ती आहे, MA पास झालेली, त्या व्यक्तीला अशी अशी माणसं त्यांच्या आयुष्यात आता येत आहेत आणि ती भेटल्यानंतर त्यांना काय रिप्लाय देत आहेत ते आपण पाहूया. द वेलकम. अ विलेज रोड. Chaturbush Babu has come back sent to the village. Sorry, come back to the village after passing his MA examinations.
hoping that everyone will make a great fuss over him. There is a plump Afghan cat with him. Enter Nilratan. एक गावाकडचा रस्ता आहे की ज्या ठिकाणी चतुर्भुज बाबू MA ची परीक्षा देऊन आपल्या गावी परतत आहे. सर्वजण आपल्याला खूप मान देतील असं त्यांना वाटलेलं होतं. त्यांच्याबरोबर एक गुबगुबीत अशी अफगाणी मांजर आहे. नीलरतन प्रवेश करतो. अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम म्हणजेच काय आहे तर त्याला वाटतं की खूप मान दिला जाईल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बघा म्हणतो गिव्ह हिम अ लॉट रिस्पेक्ट प्रेज ऑर अटेन्शन. आता नीलरतन त्यांचा प्रवेश झालेला आहे. नीलरतन, हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. अराईव्ह म्हणजे आगमन. नमस्कार चतुरबाबू, तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज सेड, directly after the MA exams were over. MA ची परीक्षा संपवून थेट इकडेच येतोय. मी. aha, you have got a fine cat there. अरे च्या, तुमची मांजर तर खूपच छान आहे. चतुर्भुज said, this year the exams were very. चतुर्भुज म्हणते, या वर्षी परीक्षा फारच. नीलरतन said, tell me where did you find that cat. मला सांगा, ही मांजर तुम्हाला कुठे मिळाली हो. चतुर्भुज said, bought it the subjects I had offered. आणि ते म्हणतात, मी विकत घेतली, पण मी जे विषय निवडले होते. नीलरतन said, how much did you pay for it. केवढ्याला तुम्ही ही विकत घेतली. चतुर्भुज said, I don't remember. Nilratan Babu, has anybody passed any exams in our village? चतुर्भुज म्हणतो, मला आठवत नाहीये. नीलरतन बाबू, आपल्या गावात कुणी कोणत्या परीक्षेत उत्तीर्ण झालं आहे का. नीलरतन said, oh, lots of them, but you won't see a cat like that in these parts. हो, अनेक जण पास झालेत, पण अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. चतुर्भुज said to himself म्हणजे स्वतःशी, confound him, he can't talk about anything but the cat. It doesn't seem to matter that I have just passed by my MA. Enter the zamindar. Confound him means words used to show anger. आता इथे त्याला राग आलेला आहे आणि राग दर्शवतच तो म्हणतोय, हा काय माणूस आहे, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काही बोलतच नाहीये. मी एवढा MA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे, त्यांचं याला काहीच वाटत नाही. तेवढ्यात जमीनदार प्रवेश करतो. जमीनदार से, aha चतुर्भुज, what have you been doing in Calcutta all this time. ते बोले, अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास. चतुर्भुज said, I have just finished my MA sir. सर, आत्ताच मी माझं MA पूर्ण केलं आहे. जमीनदार said, oh, this cat of yours is a stunner, I must say. ओहो, तुझी ही मांजर फारच देखणी आहे रे. स्टनर म्हणजे देखणी. Why don't you drop by my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का. माझ्या मुलांना फार आनंद होईल. डिलायटेड म्हणजेच हॅपी म्हणजेच आनंद. चतुर्भुज said, of course, I quite understand. They haven't seen me for a long time. ते बोलले, हो नक्कीच, पण मी पण समजू शकतो, बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना. जमीनदार said, yes, I suppose so. But what I mean is, even if you can't come yourself, send Benny round with the cat. I want the boys to see it. जमीनदार म्हणतात, हो तेही आहेच,
पण मला असं म्हणायचं होतं की तू स्वतः जरी आला नाहीस तरी मांजर घेऊन बेणीला पाठव, म्हणजे मला मुलांना मांजर दाखवता येईल. एक्झिट जमीनदार. एक्झिट म्हणजे तिथून निघून जाणं. जमीनदार जातात. एंटर अंकल सातू. आता सातू काका त्यांचा प्रवेश झालेला आहे. सातू सेड, हाऊ आर यू माय बॉय? बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू? कसा आहेस बाळ? तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना? चतुर्भुज सेड, दॅट्स राईट. देअर वे सो मेनी एक्झामिनेशन्स. तुला हो, बरोबर आहे. बऱ्याच परीक्षा चालू होत्या. सातू सेड, दिस कॅट ऑफ युअर्स? ही तुझी मांजर आहे? चतुर्भुज सेड फ्युरियसली, आय एम गोइंग होम, अबाउट टू लिव्ह. आणि रागावून, फ्युरियसली म्हणजे अतिशय रागाने, आय एम गोइंग होम, मी घरी निघालोय आणि जायला निघतो. सातू सेड, हे वेट अ मिनिट, धिस कॅट? अरे एक मिनिट थांब, ही मांजर? चतुर्भुज सेड, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला काम आहे. सातू सेड, ओ कम ऑन, नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. धिस कॅट? तेवढ्यात ते म्हणतात, असू दे, आधी माझ्या विनम्र प्रश्नाचे उत्तर तर देऊन जा. ही मांजर? सिव्हिल क्वेश्चन म्हणजेच अतिशय नम्रपणे विचारलेला प्रश्न. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विथ अनादर वर्ड. स्ट्राइड्स अवे म्हणजेच लांब लांब, रागामध्ये जेव्हा आपण निघतो तेव्हा लांब पावलं टाकत जेवढ्या लवकर दूर जाता येईल त्यासाठी आपण जी पावलं टाकतो त्याला स्ट्राइड्स अवे असं म्हणतात. काही न बोलता तो लांब पावलं टाकत पुढे निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स ruining these young people. We know what they are worth, but they are stuffed full of conceit. की हे पहा, अति शिक्षणामुळे आजकालची ही तरुण मुलं अशी बिघडत चालली आहे. रुनिंग म्हणजे उद्ध्वस्त होणं, बिघडणं. वी नो दॅट दे आर वर्थ, त्यांची पात्रता, वर्थ. आता इथे वर्थचा अर्थ किंमत न घेता पात्रता व्यक्तीची, की त्यांची पात्रता काय आहे ते आपल्याला चांगलंच ठाऊक आहे, मात्र ती आता अतिशय गर्विष्ठ झाली आहे. सीन सेकंड, इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता चतुर्भुजच्या घरातला आहे. सीन म्हणजेच प्रसंग किंवा दृश्य. मेड म्हणजेच घरातले ता मोलकरीण. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे अतिशय संतप्त होऊन. आई, दादा बाबू अतिशय संतप्त होऊन घरी आले आहेत. मदर से, व्हाय, व्हॉट्स द मॅटर? आई म्हणते, का, काय झाले? मेड से, आय डोंट नो. एंटर चतुर्भुज. मोलकरीण म्हणते, मला माहित नाही. आणि तेवढ्याच चतुर्भुज चा प्रवेश होतो. लिटल बॉय से, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट? लिटल बॉय, घरात त्यांचा जो छोटा मुलगा आहे तो म्हणतोय, दादा, मी ही मांजर घेऊ का? चतुर्भुज said and slaps him hard. Cat, 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 the whole day long, is it? आणि जोरात त्याला चापट मारतो आणि म्हणतो, मांजर मांजर मांजर, दिवसभर नुसती मांजर. होल, होल म्हणजे इथे WHOLE, होल म्हणजे संपूर्ण, आणि दुसरा HOLE, होल म्हणजे छिद्र. उच्चार सारखा आहे पण अर्थ वेगवेगळे आहेत. मदर से, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. He comes home after such a long time, and these brats start annoying him at once. बिचारा माझा लेक संतापेल नाही तर काय. इतक्या दिवसांनी तो घरी आलाय आणि त्या व्रात्य मुलांनी त्याला अगदी भंडावून सोडला आहे. ब्रॅट्स म्हणजेच व्रात्य, खोडकर मुलं. टू चतुर्भुज, लेट मी हॅव द कॅट सन, आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आणि चतुर्भुजला उद्देशून आई म्हणते, माझ्याकडे दे बाळा त्या मांजरीला, मी काढून ठेवलेला भात आणि दूध तिला देते. चतुर्भुज सेड फ्युरियसली, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आय शांट स्टॉप टू इट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. रागावून, घे ही मांजर आई, आणि तुला जे तिला खायला घालायचे आहे ते घाल. मी आता जेवायलाही थांबणार नाही. मी एकदाचा निघूनच जातो कसा. मदर,
प्लेंटिवली. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग? प्लेंटिवली म्हणजेच आई एकदम रडवेली होती आणि म्हणते, असं का बरं म्हणतोस तू? युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. तुझं जेवण तयार करून आम्ही तुझीच वाट पाहत आहोत. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तू लवकरात लवकर पटकन अंघोळ करून ये आणि लगेच जेवायला बस. चतुर्भुज said, No, I'm leaving. You are all crazy about cats in these parts. No one cares for men of work. Kicks out at the cat. चतुर्भुज नाही, मी चाललो. इथे तुम्हाला सर्वांना फक्त मांजरीचा वेड लागलाय. क्रेझी म्हणजेच वेड लागणं. गुणी माणसांची तर इथे कुणालाच किंमत नाही, कुणालाच कदर नाही. आणि जोरात मांजरीला लाथ मारतो. अंट सेड, काकू म्हणते किंवा काकी म्हणते, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. मांजरीला मारू नकोस रे, तिनं बिचारीनं तुझं काय नुकसान केलं आहे? हार्म म्हणजे नुकसान. चतुर्भुज सेड, when it comes to a cat you are all heart but you have no pity for human beings. पिटी म्हणजे सहानुभूती, दया दाखवणं. तो म्हणतो, मांजरीबद्दल सगळ्यांना सहानुभूती वाटते, पण माणसाविषयी मात्र कुणालाही दया नाही. आणि तो निघून जातो. लिटल गर्ल सेड, लुकिंग आउट, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. छोटी मुलगी आहे, ती बाहेर बघते आणि म्हणते की, हरी काका या, आणि हे बघा मोठं शेपूट. हरी सेड, हुज टेल? चतुर्भुज. कोणाचं शेपूट? चतुर्भुजचं. गर्ल सेड, नो, द कॅट्स. नाही, मांजरीचे. सीन 3, प्रसंग तिसरा, दृश्य तिसरे. ऑन द रोड, एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड, विदाउट द कॅट. रस्त्यावर आलेला आहे, एका हातात पिशवी, आता हातात मांजर नसते. चतुर्भुज प्रवेश करतो. साधुचरण सेड, सर, वेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स? सर, तुमची मांजर कुठे आहे हो? चतुर्भुज सेड, इट्स डेड. चतुर्भुज, ती मेली. साधुचरण सेड, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन? साधुचरण म्हणतात, अरे रे, खूपच वाईट झालं, असं कसं झालं? चतुर्भुज सेड, इरिटेबली, आय डोंट नो. इरिटेबली म्हणजे अतिशय वैतागून, मला माहित नाही. परण सेड, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट? आता परण नावाचा आलेला आहे, तो नमस्कार. अहो, तुमच्या मांजरीला काय झालं हो? चतुर्भुज सेड, इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो, ती मेली. परण सेड, नो, रिअली, हाऊ? बापरे, खरंच की काय? कशी? चतुर्भुज सेड, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय, बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. तुम्ही सगळे जसे मरणार आहात ना, तशीच, दोरीला लटकून. रोप म्हणजे दोरी. परण सेड, गुड गुड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. फ्युरियस म्हणजे पुन्हा रागावणे. अरे देवा, हा तर फारच संतापलेला आहे. A swarm of urchins run after Chaturbhuj, clapping and teasing him with cries of pussy cat, pussy cat. रस्त्यावरच्या एका उन्हाळ मुलांचा एक घोळका येतो आणि तो चतुर्भुजच्या मागे टाळ्या वाजवत चिडवत म्हणू लागतो, पुस्सी कॅट where have you been? आणि त्याला म्हणत सगळे चिडवत सुटतात. कर्टन, पडदा पडतो. Adapted from the translation of a play by रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांनी एक नाटक लिहिलेलं आहे, त्यातूनच हा उतारा घेतलेला आहे आणि त्याचं भाषांतर इकडे दिलेलं आहे.